नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, पातितो अपि कराघाते, पातितो अपि कराघाते, उत्पत एव कंदुकः, उत्पत एव कंदुकः, प्रायेण ही सुवृत्तीनाम, प्रायेण ही सुवृत्तीनाम, अस्थायिन्यो विपत्तयः, अस्थायिन्यो विपत्तयः. म्हणजे मित्रांनो, जसं आपण चेंडू एखादा जमिनीवर आदळला किंवा फेकला तर तो उडून पुन्हा वरती येतो, तसंच जे आपले चांगली म्हणजे दरवेळेला किंवा बहुतेकदा चांगली जी माणसं असतात त्यांच्या पुढे संकटकाळ जास्त वेळ टिकत नाही, संकट त्यांच्यासमोर जास्त टिकत नाहीत. आणि सुभाषितात म्हटल्याप्रमाणे आपल्याला चिंता करायची गरज नाही, कारण आपण चांगले आहोत आणि सज्जन आहोत, त्याच्यामुळे कुठलेही संकट आहे ते जास्त काळ आपल्या समोर टिकणार नाही. मग ते भले आरोग्याविषयी असू दे किंवा म्हणजे आरोग्याची उतार चढाव म्हणा किंवा एखाद्या भागाला होणारा त्रास असो, जसं म्हटलं की डोळ्याला एखादा काही त्रास असो. तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. आजचा आपण विषय पाहूया. आजचा विषय आहे डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला अनुभवी आणि तज्ञ असे आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत आहेत. तर स्वागत करूया डॉक्टर आबासाहेब गडदे यांचं. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर आबासाहेब गडदे यांचा परिचय तुमच्याशी करून देतो. डॉक्टर आबासाहेब गडदे, आपण अनुभवी व तज्ञ आयुर्वेदाचार्य आहात. आपण नेत्ररोग तज्ञ आहात. आपण MS केलं आहे नेत्ररोग या विषयात. सर संचालक आहेत श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथे. आपण गेली 17 वर्ष आयुर्वेदिक पद्धतीने आपली वैद्यकीय सेवा समाजाला देत आहात. सरांनी लहान मुलांचे विकार म्हणा, स्त्रियांचे विकार म्हणा, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूचे विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती जे आहे चिकित्सा केलेली आणि यशस्वी उपचार देखील केलेले आहेत. खास करून डोळ्यांचे जे दुर्दम, सर्व जे दुर्दम असे आजार आहेत त्याला उपचार देण्यात, त्याची चिकित्सा करण्यात सरांचा हातखंडा आहे. सर आपली वैद्यकीय सेवा जी आहे ती त्यांच्या दवाखान्याच्या मुख्य शाखा जी सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे आहे. तसेच इतर शाखेत ज्या सदाशिव पेठ पुणे, मुंबई, शिवसेना भवन दादरच्या जवळ, ठाणे, नाशिक आणि सांगली येथे सर स्वतः उपलब्ध असतात. आणि छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, नागपूर येथे सहाय्यक वैद्यांच्या सहाय्याने सर आपली वैद्यकीय सेवा पुरवत असतात, वैद्यकीय सेवा देत असतात. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. पुन्हा एकदा स्वागत करतो सर. आणि डोळ्यांच्या नसांच्या विषयीचा आजचा भाग आहे. तर डोळ्यांच्या नसांचं कार्य काय आणि जे विविध विकार होतात ते कोणते आहेत त्याविषयी आम्हाला सांगा. खरं तर काय आहे, आपण आता फर्निचर ह्या गोष्टी व्यवस्थित करत असतो घरातल्या. स्विच बोर्ड किती सुंदर बसवला आणि जिथं लाईट लागणार आहे तो दिवा किती आकर्षक असला, तर मधले जे वायरिंग आहे ना ते नसेल व्यवस्थित, तर ना त्या स्विचबोर्डचा, त्या बटनाचा उपयोग आहे, ना त्या सुंदर दिव्याचा उपयोग आहे. एक्झॅक्ट काम ह्या ऑप्टिक नर्वचं म्हणजे नसांचं असतं. होतं असं की डोळा अतिशय सुंदर आहे, दिसायला देखणं आहे, रूप सौंदर्य वाढवते हे जरी असलं तर पण ज्या वेळेला डोळ्याच्या पडद्यावरती प्रकाशकिरण पडतात, इमेज फॉर्मेशन होते, ती मेंदूकडे पोचवणं हे जे महत्त्वाचं काम आहे ती ऑप्टिक नर्व करते. आलं लक्षात. तर ज्या वेळेला म्हणजे किती डोळा सुंदर असला, डोळ्याच्या खरं तर अगदी पापण्यांपासून ऑप्टिक नर्वपर्यंत प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे. पण आमच्या दृष्टीने आम्ही सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हटलं तर पडदा आणि ऑप्टिक नर्व. कारण काय होतं, बऱ्याचदा लेन्समध्ये काहीतरी दोष असेल तर तो आपल्याला सर्जरी करून दुरुस्त करता येतो. कॉर्नियाशी संबंधित काय आजारपण असेल तर सर्जरी औषधांच्या बाबतीत बऱ्याचदा आधुनिक शास्त्रात त्याची चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करताना बघायला मिळते. पण पडदा आणि नसांशी संबंधित मेजर विकारांची ट्रीटमेंट फारशी चांगली होताना दिसत नाही आणि कायमस्वरूपी अंधत्व येतं. सगळा डोळा सुंदर असून सुद्धा फक्त नसा म्हणजे आतली नस जी आहे त्याचे जर विकार उत्पन्न झाले तर मात्र आपल्याला कायमचं अंधत्व येतं. तर ते जे आहे म्हणजे व्हिजन जे आहे, इमेज जी आहे मेंदूपर्यंत पोहोचवणं हे त्या नसांचं प्रमुख कार्य आहे.
त्याचे प्रामुख्यानं खरं तर आजार कोणकोणते आहेत? वेगवेगळे आपल्याला आजार पण बघायला मिळतात, पण कोणत्याही आजाराचं पर्यवसन प्रामुख्यानं नसांच्या बाबतीत 2 गोष्टींच्या बाबतीत होतं. एक, नसांना येणारी सूज आणि परत नसां ज्या आहेत मागच्या डोळ्यांच्या त्या सुकणे. कोणताही विकार म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, डायरेक्ट नसांचे विकार येतात, बऱ्याचदा मेंदूशी संबंधित आहे, स्किनशी संबंधित आहेत, कोणत्याही गोष्टीशी संबंधित विकार आहे आणि त्याचा पर्यवसन डोळ्याच्या नसांवरती झालं तर त्या सुजतात, सुकतात आणि अंधत्व येतं. त्यामुळे ऑप्टिक न्यूरायटिस आणि ऑप्टिक ॲट्रोपी असे प्रामुख्यानं नसांशी संबंधित बरेच आहेत, पण प्रामुख्यानं नसांशी संबंधित जे कॉमन बघायला मिळतात ते हे 2 विकार आपल्याला सांगता येऊ शकतील. फारच सुंदर सहज सोप्या भाषेत सरांनी आपल्याला डोळ्याच्या नसेचं जे काम सांगितलं की जे चित्र आपल्याला दिसतंय ते मेंदूपर्यंत नेण्याचं काम ही महत्त्वाची नस करते. आता सर तुम्ही म्हटलं की सूज येण्यामागची कारणं काय, डोळ्याच्या नसेला सूज येते? खरं तर कसं आहे, आधुनिक आणि आयुर्वेद ह्या बेसिक ह्याच्यात कसं होतं फरक पडतो. म्हणजे आता ऑप्टिक न्यूरायटिसची ट्रीटमेंट घ्यायला लागली तर आधुनिक शास्त्रानुसार नुसते स्टेरॉइड वापरली जाते. आणि ती का वापरली जाते? सूज आहे ती कशानं कमी होत नाही. आणि मी मागच्या वेगवेगळ्या लेक्चरमध्ये किंवा व्याख्यानात मी हे सांगत असतो, आधुनिक शास्त्र काय दिसते ह्याच्यावर औषध देतं, आयुर्वेद हे का दिसते याच्यावर औषध देतं. आधुनिक शास्त्रानुसार त्याची कारणं बरीच आहेत, आयुर्वेदानुसार त्याची बरीच आहेत. तर यातलं पहिलं कारण मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा एक विकार आहे, तो रक्ताशी संबंधित असतो, जो शरीर बाधा करतो. अशा केसेसमध्ये आपल्याला नसांवरती सूज येताना दिसत असते. दुसरं आणि कॉमन कारण असतं वातरक्त. वातरक्त म्हणजे आयुर्वेदानुसार सांध्यांचे 3 वेगवेगळे आजार आहेत. एक प्लेन संधिवात आहे, दुसरा आमवात म्हणजे सांध्यांना सूज येते आणि संचारी वेदना असतात, म्हणजे कधी खांदा दुखतो, कधी गुडघा दुखतो, कधी कोपरं दुखतं, कधी बोटं दुखतात, त्याला म्हणायची संचारी वेदना. ह्या संचारी वेदना असतात. आणि तिसरा आणि महत्त्वाचा आणि मोठा विकार म्हणजे वातरक्त. ह्याच्यात बोटांमध्ये पायांमध्ये विकृती यायला लागते, म्हणजे बेंड यायला लागतो. एक म्हणजे मेंढपाळ जी लोक असतात त्यांच्या तुम्ही कधी नीट ऑब्झर्व केलं असेल तर त्यांच्या चपला बघितल्यात ना खूप मोठ्या आणि जाड असतात. आणि त्याच्यामुळं आणि ते कारण वारंवार झिजतं, काट्याकोट्यात चालावं लागतं, त्यांच्या पायात काटा बोचू नये म्हणून ती खूप जाड आणि जड चप्पल करत असतात. आणि ही सतत वापरली की जी मेंढपाळ लोक ही जाड चप्पल वापरतात त्यांच्या गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा पाय बेंड होत असतो. हा पहिला मुद्दा. दुसरं, हे सेम कंडिशन बोटांच्या बाबतीत ज्यावेळेला जनरली ॲलोपॅथीनुसार ह्याला युरिक ॲसिड लेवल वाढली असं म्हटलं जातं. आयुर्वेदात प्रत्येक वेळेला वात रक्ताच्या पेशंटमध्ये युरिक ॲसिड लेवल वाढेलच असं नाही, वाढू शकते पण वाढेलच असं नाही. त्यामुळं ज्या वात रक्ताच्या पेशंटमध्ये म्हणजे बोटं, पायाची बोटं, हाताची बोटं, पायाला बेंड येणं, हाताला बेंड येणं ही सिम्पटम दिसायला लागतात, त्याला वात रक्त म्हणतात. ह्याच्यात सूजही असते, बऱ्याच वेळा ह्याच्यात वेदनाही असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं अवयव विकृती डेव्हलप होणं हे ह्या वातरक्ताचं एक प्रमुख लक्षण असतं. हा वातरक्त बऱ्याच अंशी बऱ्याच वेळेला शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गनवरती परिणाम करतो, तसाच तो डोळ्यावर करतो. जशी सांध्यांना सूज येते, जशी बोटाच्या पेरांना सूज येते, तशी गुडघ्याला घोट्याला सूज येते, तशीच बऱ्याचदा पडद्याला आणि बऱ्याच वेळेला नसांनाही सूज ते आणते आणि नंतर त्याचं पर्यवसन अंधत्वात व्हायला लागतं. ज्या वेळेला आणि हे लोकांना कळत नाही. वातरक्तासारखे आजार पण आहेत, आत्ता झाले काय इन्स्टंट पाहिजे, इंजेक्शन घेतली, गोळी घेतली की दुसऱ्या दिवशी कामावर जाता आलं पाहिजे. आपल्याला सांधे दुखत आहेत, आपल्या सांध्यांना सूज येते, ते एक दिवस नाही वर्षानुवर्ष आहे, महिनोन्महिने, दिवसागणिक आहे, तर त्याचं रूट कॉज काय आहे हे ना विचार करता आपण तात्पुरते ॲलोपॅथिक औषधं घेत राहतो, पेन किलर घेत राहतो, सूज कमी येणारी औषधं घेत राहतो, मूळ आजार तसाच राहतो. जसं मी सुरुवातीला म्हटलं, आधुनिक शास्त्रात काय दिसतंय ह्याची चिकित्सा आहे, आयुर्वेदात ते का दिसतंय ह्याची ट्रीटमेंट आहे. त्यामुळे आयुर्वेदाकडे जर कुठंतरी गेलं, सुरुवातीलाच त्या वातरक्ताची ट्रीटमेंट केली, सुरुवातीलाच त्या वातरक्ताचं डायग्नोसिस झालं, तर मग आपल्याला त्याचं पर्यवसन शरीराच्या इतर ऑर्गनवरती यायला लागतं किंवा डोळ्यावरती यायला लागतं, नसांवरती यायला लागतं, ते येत नाही, मग ती आपल्याला सूज घालवता येते. ह्याच्यानंतर तिसरं आणि कॉमन कारण म्हणजे आम्लपित्त. आम्लपित्त तर घरोघरी, जशी आम्ही चेष्टेत म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रात आमच्या सांगली कोल्हापूर साईडला गेलात की घरटी तुम्हाला मूळव्याधीचा पेशंट मिळेल. ह्याचं कारण काय? आणि तिकडच्या लोकांचा समज असा होतो की मूळव्याध हे आमच्या हेरिडिटी अनुवंशिक आहे, मूळव्याध अनुवंशिक आहे का? नाही. मग ते घरोघरी का दिसते? वडिलाली आहे, मुलाली आहे, बायकोली आहे, नातवंडा नाही, सगळ्यांना होते. ह्याचं कारण काय? खाण्याची एक विविक्षित पद्धती. न्याहारीला तुम्ही दही, ठेचा, तिखट हे खायला लागलात. दही खाण्याचा एक प्रकार असतो. दही जर जेवणात तुम्ही ठेवणार असाल तर म्हणजे त्यासोबत आवळा पाहिजे, मध पाहिजे, मुगाचं सार पाहिजे, एक विविक्षित पद्धत आहे. नुसतंच दही सततचं तुम्ही खायला लागलात तर ते चालत नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याचदा दही, ठेचा, भाकरी किंवा लाल तिखट, दही आणि भाकरी हे नित्य सेवन असतं न्याहारीला. आणि मग अशा लोकांना मूळव्याध होणार आहे.
तसंच ज्या वेळेला हे विकार यायला लागतात त्याचं रूट कॉज जर शोधलं गेलं नाही तर मग त्याचा परिणाम व्हायला लागतो. तसंच आम्लपित्ताचा आहे. आम्लपित्त घरोघरी मिळतं किंवा सापडतो विकार. त्याचं कारण असं की तुमची असलेली विकृत दिनचर्या. आम्लपित्त काय होतं? आम्लपित्त म्हणजे काय? जर आम्लता आलेलं पित्त ते काय येतं तर तुमचं जेवणाच्या वेळा, जेवणाचे पदार्थ, जेवतानाची एक घाणेरडी पद्धत, झोपायची घाणेरडी पद्धत किंवा झोपायचे ताळतंत्र नसणं, कधी उठणं कधी झोपणं, कुठलं तरी काहीतरी गरम पाणी प्यायचं आहे, मध प्यायचं आहे हे ऐकणं आणि वजनासाठी त्या गोष्टी करणं, अननेसेसरी आधुनिक शास्त्राची औषधं घेणं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, ज्या लोकांना सर्दी होते ती लोक ते स्वतः डॉक्टर झालेले असतात. मेडिकलमध्ये जाऊन एक म्हणजे अँटी ॲलर्जिक औषधं घेणं, त्या शिंका कमी करणं आणि मग त्याचा परिणाम ते अँटी ॲलर्जिक औषध असोत, स्टेरॉइड असोत, अँटीबायोटिक असो, परस्पर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायला लागलात तर त्याचा परिणाम एका बाजूला शरीरावरती यायला लागतो आणि याचं सगळ्याचं पर्यवसन आम्लपित्तासारख्या मोठ्या विकारात होतं. मोठं मी या म्हणजे जबाबदारीने हे सांगतोय कारण मी मोठा म्हणतोय, मी वैद्य म्हणून आम्लपित्त का मोठं म्हणतोय कारण त्याचे दुष्परिणाम काय ते मला माहिती आहेत. त्याचे दुष्परिणाम अंधत्वापर्यंत येतात हे मला माहिती आहे म्हणून मोठं म्हणतोय. पण ज्या लोकांना आम्लपित्त आहे तो अगदी चिल्लर विकार असल्यासारखे त्याच्याला ट्रीट करतात किंवा त्याच्याशी त्या पद्धतीनं वागतात. व रात्री उठून मध्यरात्री उठून थंड दूध पिणं किंवा त्यासाठी काहीतरी कोल्ड्रिंक घेणं किंवा तात्पुरते अँटॅसिड घेणं आणि वर्षानुवर्ष घेतात. वर्षानुवर्ष अँटॅसिड घ्यायला लागले तर मग त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागणार आहेत. मी दर व्याख्यानात प्रत्येक वेळेला मी मलावस्तंभाने कोष्ठगत वात म्हणजे गॅसेसचं उदाहरण देत असतो. मलावस्तंभ ज्याला आहे, ज्याला शौचाला साफ होत नाही अशा व्यक्तीला गॅसेस होणारी काळ्या दगडावरची रेघ आहे. जर त्या मलावस्तंभाच्या व्यक्तीला जर गॅसेस होत असतील तर मलावस्तंभ दूर करणं हे सोल्युशन आहे. गॅसेससाठी कुठले तर सोड्याचे पदार्थ घेणं हे सोल्युशन नाही. तुम्ही सोड्याचे किंवा सोड्याजन्य पदार्थ घेतले की तात्पुरते स्वरूपात काही क्षणापुरतं काही तासांपुरतं तुमचे गॅसेस कमी होतील पण मलावस्तंभ नाही दूर होणार. मलावस्तंभासाठी तुम्हाला तो मोठ्या आतड्याचा दोष आहे, तो लिव्हरचा दोष आहे, तो घरणीशी संबंधित दोष आहे का तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीशी संबंधित आहे. बऱ्याचदा असं होतं की वर्षानुवर्ष मलावस्तंभाची काही बाजारात औषधात इसबगोलचे घटक द्रव्य असलेली वर्षानुवर्ष खात असतात ही लोक पण त्यांचा मलावस्तंभ दूर होत नाही कारण रूट कॉजच दुरुस्त होत नाही आणि आयुर्वेदात ते मेन आहे. मग सांगायचा मुद्दा मला आम्लपित्त आहे. आम्लपित्ताला सुद्धा आयुर्वेदात अनंत औषधं आहेत. आम्लपित्ताला एका व्यक्तीला एकच औषध असं नाही. वाताचा माणूस आहे, पित्ताचा आहे, कफाचा आहे, प्रकृती कोणती आहे, त्याची दिनचर्या काय आहे, मग ते नेमके कशाने पित्त खराब झाले त्यानुसार त्याची औषध आहेत. ते न करता आपण एकाच आजारासाठी सगळीजण जर अँटॅसिड सारख्या आजार गोष्टी वापरायला लागल्या तर त्याचा परिणाम आपल्याला शरीरावरती दूरगामी होताना दिसतो. आणि मग ज्यावेळेला 2, 5, 10 वर्ष ओकाऱ्या काढताय, रात्री झोपेतून उठून दूध पिताय, अँटॅसिड घेताय आणि हे करून हे चालूच आणि तरी ज्याच्यामुळे हे होतंय ती घाणेरडी दिनचर्या तुमची चालूच असेल तर मग मात्र शरीरात त्या पित्ताचा संचय प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायला लागतो. आणि नंतर ज्या वेळेला तुमच्या धातूची क्षमता शरीरातली कमी व्हायला लागते, ज्यावेळेला तुमच्या धातूचं रिप्रोडक्शन हॅम्पर व्हायला लागतं, ज्या वेळेला शरीराकडं रिस्पॉन्स किंवा आपण म्हणतो ना इम्युनिटी ज्यावेळेला तुमच्या हॅम्पर व्हायला लागते त्यावेळेला मात्र हे साठलेलं पित्त डोकं वर काढायला लागतं. मग व्हायटल ऑर्गनवरती मात्र त्याचे भयंकर दुष्परिणाम दिसायला लागतात. त्यातलाच एक म्हणजे ऑप्टिक न्यूरायटिस. अशी वेगवेगळी आजारपण आपल्याला दिसतात आणि वेगवेगळ्या आजाराच्या हिशोबाने आपल्याला त्याचा विचारही करता येऊ शकतो. फारच सुंदर, एकदम सहज सोप्या भाषेत उदाहरण देऊन आपल्या दिनचर्येत काय काय चुका होतात त्यावर सरांनी सांगितलेले, बोर्ड दाखवलेले, अधोरेखित केले, त्या चुका करायच्या नाहीत आणि आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद शास्त्र यातला फरक देखील त्यांनी समजावून सांगितला आहे. मित्रांनो, तुमच्या फोनचा देखील आम्ही वाट पाहतो आहे. तर इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे.
संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.विश्ववल्लभआयुर्वेद.com. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र शाखा पुणे मुंबई ठाणे नाशिक सांगली औरंगाबाद नांदेड सोलापूर नागपूर. पत्ता धायरी फटा सिंहगड रोड पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.विश्ववल्लभआयुर्वेद.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे डोळ्यांच्या नसांचे जे विकार आहेत आणि आयुर्वेद उपचार याविषयी. आपल्याला मार्गदर्शन करतायत अनुभवी आणि तज्ज्ञ असे वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, मित्रांनो, तुमचा फोन आलेला आहे. बघूयात प्रश्न काय. किरण सावर्डे यांचा बोरिवलीहून फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार किरण दादा, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. सर, मला विचारायचं होतं की आंघोळ केल्यानंतर जे डोळे लाल होतात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर काय उपाय काय आहे? बरं, कधीपासून होत आहे किरण दादा? कधीपासून होत आहेत? आवाज येतोय सर? म्हणजे वर्ष झालं सर जवळपास. बरं, आणि वय काय तुमचं? माझं वय 35. 35. हो. सर्दीचा त्रास आहे का? सर्दीचा त्रास नाही आहे तेवढा, पण ते कधी पण आंघोळ केल्यानंतर किंवा मी चेहरा धुतल्यानंतर माझे डोळे लाल होतात. बरं, आणि पोट साफ होते व्यवस्थित? पोट कधी साफ होतं, कधी नाही होत. बरं, सांगतो मी. सोपं आहे खरं तर. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी किरण दादा. काय सांगणार खरं डॉक्टर? तर काय आहे, ज्या वेळेला आंघोळीनंतर डोळे लाल होतात किंवा ज्यावेळेला आंघोळीनंतर कोणत्याही आजाराशी संबंधित सिम्पटम ॲग्रिवेट व्हायला लागतात, त्यावेळेला ते वात कफ संप्राप्तीशी संबंधित आहे. म्हणजे वात आणि कफाने हे इम्पॅक्ट येत असतो. त्यांना घरच्या घरी तर मी सांगून ठेवतो, खरं तर तेवढ्यानंच त्यांना आराम पडेल. नाही झालं तर मग दाखवून आपल्याला ट्रीटमेंट करता येईल. जेवण झाल्या 15 ते 20 काळी बियांचे मनुके जेवल्यानंतर घ्यायला चालू करा. आणि रात्री झोपताना हिरडा चूर्ण अर्धा चमचा गरम पाण्यातनं घ्यायला चालू करा. ह्या 2 गोष्टी घरच्या घरी करायला का तुमचे डोळे लाल होणं कमी व्हायला लागतं. फक्त लक्षात ठेवा, ही विकृती जी आहे वात आणि कफाशी संबंधित आहे. बऱ्याचदा सायनसशी रिलेटेड जर विकार असतील तर अशा लोकांना, दुसरी गोष्ट ज्यावेळेला लिव्हरशी संबंधित आजार पण असेल तर अशा लोकांना, आणि तिसरं मोठ्या आतड्याशी संबंधित विकार असतील तर अशा लोकांना आंघोळीनंतर डोळे लाल होणं, दुखणं, सुजणं अशी सिम्पटम येऊ शकतात. तर हे एवढं मी तात्पुरतं सांगतो. एवढ्यानं कमी नाही झालं तर मात्र जवळच्या वैद्यांना दाखवून ह्याची प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्या. कारण हे सततचे डोळे जर असे आंघोळीनंतर लाल होत राहिले तर मात्र त्याचा परिणाम नंतर पर्यवसन पडदा आणि नसांच्या संबंधित विकारांवरती होतं आणि दृष्टी कमी व्हायला लागते. आता अगदी अल्प मात्रेत दोष असतो. त्यामुळे सुरुवातीला, जसं मी आता आम्लपित्ताचाच मागाशी विषय होता आपला, की सुरुवातीला आम्लपित्त म्हणजे काय, मोठं म्हणजे डिओडिनम म्हणजे ग्रहणी नावाचा जो पार्ट आहे तिथं अन्न पचतं. तिथं ज्यावेळी पित्त खराब होतो त्यावेळेस सिम्पटम कुठं दिसतं, घशात किंवा छातीत किंवा घशात जळजळ होणं हे आम्लपित्ताचं लक्षण आहे. पण ते बिघडले कुठं, खाली आतड्यांमध्ये पित्त बिघडलंय ना. तर तसं मज्जागत झालेलं पित्त असेल किंवा वात आणि कफाशी संबंधित संप्राप्ती असेल आणि डोळे लाल होत असेल, आंघोळीनंतर डोळे लाल होणं हे सिम्पटम त्याच्याशी संबंधित असतील तर तिची ट्रीटमेंट जर सुरुवातीलाच नाही केली गेली तर त्या वाता आणि कफाचा परिणाम पडद्यावरती होतो आणि दृष्टी कमी होते. आहे किरकोळ, पटकन बरं होऊ शकतं. फक्त जवळच्या वैद्यांना दाखवून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आधी सांगितलेले घरचे उपाय करा, नाही झाले तर वैद्यांना दाखवा. अरे छान. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारा आणि तज्ज्ञांकडून आपण मार्गदर्शन करूया आणि छोटे छोटे दिनचर्येत बदल करून आपल्याला फायदा अनुभवता येईल. डॉक्टर साहेब, पुन्हा तुमच्याकडे वळतो आणि तुम्ही डोळ्याच्या नसेची जी सूज होती त्याची कारणे सांगत होतात त्याविषयी. जसं मी सुरुवातीला मगाशी सांगितले की मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, वात रक्तनावाचा सांध्यांचा विकार आहे त्याचा परिणाम येतो, साधा आम्लपित्त आहे जो सार्वधिक विकार आहे त्याचा परिणाम येतो. तसंच सगळ्यात आपण किरकोळ म्हणून असं दुर्लक्ष करणारे जे विकार आहेत त्यातले गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया आणि निमोनिया, आयुर्वेदानुसार हे 6 विकार हे बऱ्याच मोठ्या आजाराचं मूळ कारण सांगून ठेवले. ह्याचं कारण काय, गोवर कांजण्या आहेत किंवा नागिन आहे
टायफॉइड आहे, हे जे विकार आहेत हे रक्तबाधा करणारे आणि लिव्हरवरती परिणाम करणारे आहेत. आता जर नागिनीचाच विषय घ्यायचा झाला तर नागिन भयंकर, म्हणजे त्याला आयुर्वेदानुसार अग्निविसर्प म्हटलं जातं. ते रक्तात इतकी विषय वाढवतं आणि दिवसा एकदा नागिन आली की ती पसरते. गावाकडे असं म्हटलं जातं, नागिन म्हणजे नावच त्याच्यावरून असं आहे की त्याचा वेडा घातला तर माणूस मरतो वगैरे, असा म्हणजे कल्पना आहेत लोकांच्या. पण तो होतं असं, तेवढ्या मरण यातना होतात नागिनीमध्ये आणि जसं ते स्प्रेड होईल त्याच्याकडे प्रचंड टोचणं आणि दाह भयंकर होतं. आणि ज्या एरियावरती ती नागिन येते, ज्या अवयवाच्या वरती स्किनवरती नागिन येते, त्याच्या खालचे ऑर्गन आहेत ते फंक्शनली हॅम्पर होतात. फॉर एक्झाम्पल डोळ्यावर आली नागिन, डोक्यावर आली आणि डोळ्याची तर वेडा घालायला लागला, ती पसरायला लागली, तर नंतर केराटायटिस बसतो, काळ्या बुबुळाचे विकार होतात, तर तुम्हाला पडद्याशी संबंधित विकार, नसांना सूज येते आणि अंधत्व येतं. म्हणजे किती मोठा विकार आहे. किंवा आता कावीळ घेऊयात. कावीळ हा विकार असा आहे, आयुर्वेदानुसार ज्यावेळेस डॉन्डिसची ॲलोमिडिया पित्तीनुसार जर ट्रीटमेंट केली जाते, बिलिरुबिन व्हॅल्यू किती वाढली बघितले जातं, ती सेट झाली की कावीळ बरा झाला. पण आयुर्वेदानुसार जरी ती व्हॅल्यू नॉर्मल झाली तरी कावीळीची ट्रीटमेंट बंद झाली 3-1 महिन्यात, तरी पुढे वर्षभर म्हणजे टोटल वर्ष 3 महिन्यात औषधं आणि 3 महिन्यानंतर 9 महिन्यापर्यंत पुढचे हे आहार मॅनेज करावा लागतो. ह्याचं कारण काविळीत जेवढं लिव्हर, काविळीत जेवढं यकृत खराब होतं तेवढं कोणत्याही आजारात होत नाही. आणि आयुर्वेदानुसार सगळ्या शरीराचं चेकपोस्ट लिव्हर आहे. तुमचं लिव्हर खराब झाले की अल्टिमेटली बाकी व्हायटल ऑर्गन, बाकीच्या ऑर्गनवरती परिणाम येणार आहे. कारण शरीराचं पोषण हे रक्तानं होतं आणि रक्ताची उत्पत्ती आयुर्वेदाने लिव्हरमध्ये यकृतात सांगितली. ज्यावेळी तुमचं लिव्हरच चांगलं नसेल तर जे शरीराचं पोषण करणार आहे, भरण पोषण ज्याच्या बेसवरती चालणार आहे किंवा टिश्यू रिजनरेशन जे करणार आहे, नवीन पेशी ज्या शरीरातल्या तुमच्या बनवणार आहेत, मग ते कुठलेही असू देत, कोणत्याही, म्हणजे तुमचे लिव्हर असो, तुमची स्प्लीन असो, तुमचे आतडी असो, तुमचं हृदय असो, तुमचं मेंदू असो, तुमचं स्किन असो, हितले कुठलेही पेशी बनवण्याचं काम जे आहे ते रक्त करतं आणि रक्त बनवायचं जे मेन काम आहे ते लिव्हरमध्ये होतं. त्यामुळे तुमची गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू ह्या कोणत्याही विकारानं जर ती विष रक्तात पडून राहायला लागली तर ते पचवायचं काम ही लिव्हरचंच आहे ना. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट योग्य पद्धतीने नाही केली, त्याचे पथ्य योग्य पद्धतीने नाही केलं तर त्याचा परिणाम, विकृत परिणाम लिव्हरवरती खूप मेजर येतो आणि भविष्यात त्याचे खूप आपल्याला वेगळे परिणाम दिसतात. त्यातला एक म्हणजे ऑप्टिक न्यूरायटिस. ह्याच्यासोबतच आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला हे माहिती आहे की आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याच आजारांचं कारणच कळत नाही आणि त्याला इडिओपॅथिक म्हणून सोडून देतात. कारण कळत नाही म्हणजे काय, त्याचं कारण काय आहे, हे कशामुळं झालंय, हे बऱ्याच वेळा आजार कोणता हे डायग्नोस होतं, त्यांच्याकडे सगळी इन्व्हेस्टिगेशन यंत्रणा आहे, सगळ्या तपासण्या आहेत, सगळ्या तपासण्यात तुम्हाला हा आजार झालाय हे सांगितलं जातं. अरे पण झालाय का नाही सांगता येत, कारण माहीत नाही. अशा वेळेला ज्यावेळेला आयुर्वेदाचा विचार करायला लागतो त्यावेळेला ही त्या सगळ्या विकारांची जी यादी आहे किंवा त्याचं मूळ रूट कॉज जर शोधलं जातं तर आयुर्वेदात बऱ्याचदा ते रक्तात सापडायला लागतं. मग रक्तात का, उदाहरण देऊन सांगतो की काही भागांमध्ये, काही समाजांमध्ये आपल्याला केळीचं शिकरण खाल्लं जातं, त्यानेही आपले रक्तदृष्टी होते आणि त्याचाही परिणाम आपल्या डोळ्यावरती होताना दिसत असतो. फारच छान डॉक्टर साहेब. या वळणावर आपल्याला फोन आहे, जालन्याहून फोन आहे, सदाशिव यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सदाशिवजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा मुलगा कृष्णा घुगे हा 7.5 वर्षाचा असताना त्याला अचानक डोळे गेले त्याचे. आम्ही MRI केले सर्व, नायर हॉस्पिटल, आमचे जालना जिल्ह्यातून बोलतोय मी. हा बोला की बोला बोला. हा तर मग इथं गणपती नेत्रालय हे सर्व दवाखाने केले मी. बर. तर तरी सुद्धा त्याला म्हणजे आणखी 2-2.5 वर्ष झाले परंतु काही फरक पडलेला नाही. आता काहीच दिसत नाही का, प्रकाश, नाही, लाईट काहीच दिसत नाही. 100% ब्लाइंड आहे तो. बर, किती परंतु दिवसात डोळे झाला? दिसायला याला क्लिअर आहे. हा नाही प्रकाश म्हणजे फक्त उजेड, लाईट टाकल्यावर तो थोडं संवेदनावरून समजा चेतनावरून जाणवतं का काय माहित, पण लाईट आले तर समजा त्याला थोडस तेवढंच कळते. बरं, तुम्ही दाखवलं, डॉक्टरने काय सांगितलं, पडद्याचा विकार आहे म्हणून सांगितलं की नसांचा विकार आहे? नाही, पडद्याचा विकार बी नाही सांगितला. फक्त MRI मध्ये समजा मेंदूच्या ज्या नसा आहेत ना, हा त्या नसा सुकलेल्या आहेत असं म्हणणे डॉक्टर. सांगतो तो ओघात येणारच विषय, मी बोलतो तुम्हाला, सांगतो. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. ओके. हो, जसं मी आत्ता सांगतच होतो की आता ह्या व्यक्तीच्या बाबतीत, ह्या मुलाच्या बाबतीत कारण काहीच नाही ना, म्हणजे कारण काहीही नाही. पण जे मेंदूच्या नसा म्हणजे हीच ऑप्टिक नर्व सुकली हे डॉक्टरने सांगितले, त्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतो. पुढे आपण ओघात विषय घेणारच आहे, पण आलाय प्रश्न तर त्या अनुषंगानं थोडं बोलतो मग पुढे जाऊयात. होतं असं की ज्या वेळेला काही कारण, मेंदूचे काही विकार असतील
नसांना सूज आलेली असेल किंवा हाडीताप असेल किंवा लहान मुलांना सर्दी आहे, आता हे ऑप्टिक न्यूरायटिसचं एक प्रमुख कारण आहे, सर्दी होत असेल वारंवार किंवा पोटात काही विकार असतील, लिव्हरशी संबंधित काही विकार असतील, रक्तात विष कोणते असतील तर त्याचा परिणाम रक्तावरती, रक्ताचा परिणाम नसांवरती आणि मग ती नस सुकते काहीही कारण नसताना. त्यामुळे ह्या व्यक्तीच्या बाबतीत मला आता घरच्या घरी मला सांगता येणार नाही, मुळात ह्याचं निदान व्हायला पाहिजे. याचे निदान म्हणजे नाडी परीक्षण करता आलं पाहिजे, ह्याची केस टेकिंग पूर्ण घेतली पाहिजे, पूर्ण जन्मापासूनची आईच्या पोटात असतानापासूनची हिस्ट्री पूर्ण घेऊन ह्याचं मूळ निदान, मग ह्याचा वात खराब झाला आहे का, पित्त का कफ, आणि त्याचं कारण काय, ते खराब होण्यासाठी काय असं घडलं की हे खराब होऊन त्याचा परिणाम डोळ्यावर झाला आहे, हे पूर्ण निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर यश येऊ शकतं. दुसरी गोष्ट, जोपर्यंत लाईट दिसतो म्हणजे पडद्याचा किंवा नसांचे कोणतेही विकार असतील आणि लाईट परसेप्शन जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतात. कारण मग त्या पेशी लाईट परसेप्शन दिसते याचा अर्थ काही नसांचे पेशी जिवंत आहेत, ते सेन्सेशन अजून जिवंत आहे. आणि मग आपल्या आयुर्वेदाच्या हिशोबाने रसायन चिकित्सा केली की पेशी वाढवणं, पेशी नवीन जिवंत करणं हे काही प्रमाणात आपल्याला यश येऊ शकतं. म्हणजे स्वतः करता येईल, जरी दृष्टी वाढवता आली तर पुष्कळ लढाई जिंकली. पण ह्याचं मूळ निदान व्हायला पाहिजे तरच ट्रीटमेंट करता येते. जवळच्या वैद्यांना किंवा आपल्या कोणत्याही जवळच्या सेंटरला दाखवायला आणलं तर बाकी सगळी तपासणी करून आपल्याला ह्या रुग्णाच्या बाबतीत ट्रीटमेंट करता येईल. जसं आपला विषय मागाशी ऑप्टिक न्यूरायटिसचा चालला होता की आजारांचं निदानच कळत नाही. केळीचं शिकरण खाल्ले, जर खाण्याच्या ह्याच्यात असेल केळीचं शिकरण खाल्ले आणि त्याचा परिणाम जसा रक्तावरती येतो तसे बरीच अनेक कारणं आहेत ज्याच्यावर रक्ताचा परिणाम येऊन नसांना सुजा येतात. ते ओघात आपण बघूयात. फारच चांगलं सर मार्गदर्शन करतायत. महत्त्वाचा विषय आहे डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि एक महत्त्वपूर्ण अशा विषयावर आपली चर्चा सुरू आहे, डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद. आणि या विषयावर आपल्याला तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब गडदे मार्गदर्शन करतायत, जे की MS आहेत, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. तर डॉक्टर साहेब आम्हाला सांगा की तुम्ही डोळ्याच्या नसांना सूज येण्याची विविध कारणं सांगितलीत, आम्लपित्ताविषयी सांगितलं आणि फोनच्या अगोदर तुम्ही केळ्याच्या शिकरणाविषयी काही सांगत होतात, तर कृपया पुढे अजून सांगा. म्हणजे जसं मी मागाशी सांगितलं की काही आजारांबाबतीत बऱ्याच आजारांच्या बाबतीत आधुनिक शास्त्राकडे त्याचं निदान नाही आहे. निदान म्हणजे ते डायग्नोसिस करतात, आयुर्वेदानुसार ते निदान त्याला म्हणत नाहीत. निदान झालंय तुमचं एक XYZ विकार आहे, पण तो का झालाय आणि त्याची ट्रीटमेंट काय, तर ते समूळ विकार बरे होतात. मी मागाशी सांगितलं तसं काही आजारांना म्हणजे आता ऑप्टिक न्यूरायटिसच्या काही केसेसमध्ये कारणच माहीत नसतं. म्हणजे ती सूज का आली हा मेंदूचा विकार नसतो. जसं मागाशी एका रुग्णाच्या बाबतीत सांगितलं 7 वर्षाच्या मुलाला अचानक दिसणं कमी झालं आणि दिसणं बंद झालं. दिसणं बंद, ती जी नस सुकली ती अचानक सुकलेली नसते, त्याचं काही तर कारण आहे ना, वात आहे, पित्त आहे, कफ आहे आणि याचं आधुनिक निदान नाही. मग अशा वेळेला ज्यावेळेला आयुर्वेदाकडे यायला लागतात त्यावेळेला त्याचं मूळ निदान शोधताना आम्हाला बरीच कारणं सापडतात. त्यातलं एक केळीचं शिकरण आहे. जी लोक सततचं केळीचं शिकरण खातात, जी लोक दही दह्यासोबत तिखट खाण्याचे पदार्थ किंवा दही वेगवेगळ्या गरम गरम भाज्यांमध्ये टाकून खातात, जी लोक दूध आणि त्याच्यासोबत मिठाचे पदार्थ खाल्ले जातात, जी लोक मांसाहार आणि दूध असे एकत्र खातात किंवा काही अंतरानं खातात पण ते एकाच दिवशी खाल्लं जातं, ह्याला म्हणतात विरुद्ध पदार्थ. विरुद्ध पदार्थ ज्यावेळेला खाल्ले जायला लागतात त्यावेळेला त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम कशावरती होत असतो, तो रक्तावरती होतो. आणि मग व्यक्ती परत्वे त्याची सिम्पटम, काही लोकांना त्यांना त्वचा विकार होतील, काही लोकांना ह्या
विरुद्ध पदार्थ खाल्ल्यामुळे संधिवात व्हायला लागेल, काही लोकांना विरुद्ध पदार्थ खाल्ल्यामुळे मूळव्याधी मुतखड्यासारखे विकार व्हायला लागतील, काहींना पोटाचे विकार होतील, काहींना आम्लपित्त होईल, काहींना केसाची किंवा मेंदूशी संबंधित विकार होतील आणि काही लोकांना त्यांना पडद्याचे किंवा डोळ्याच्या नसांची सूज येणं आणि त्याचं परिवसन सुकणं आणि अंधत्वापर्यंत जायला लागतं. आता हे कारण शोधलं तर त्याचे अँटीडोट आणि त्याची ट्रीटमेंट काय करायची आयुर्वेदात सांगून ठेवलेली आहे. त्याची विविक्षित पद्धतीने जर चिकित्सा केली गेली तर हे चुकीचे पदार्थ वर्षानुवर्ष खाल्ल्यामुळं जे शरीरावरती परिणाम होणार आहे, जे लिव्हरवरती परिणाम होणार आहे, जे रक्तावरती परिणाम होणार आहे, ते दोष काढून टाकायला आपल्याला मदत व्हायला लागते आणि ह्याचं परिवसन जे अंधत्वात येते हे टाळता येतं. आता ह्याच्यानंतरच अगदी साधा जो खूप मोठा कारण आहे आत्ताच्या बऱ्याच, जसं आता लहान म्हणजे अगदीच का फोनचा मी रेफरन्स घेतोय, कारण लहान मुलांमध्ये हे फार प्रामुख्यानं आढळायला लागतं. लहान मुलांना नंबर खूप मोठ्या प्रमाणात यायला लागतो, लहान मुलांना दिसणं लवकर कमी व्हायला लागतं, लहान मुलांना केराटोकोनासारखे विकार दिसायला लागतात, झपाट्याने नंबर वाढतोय हे व्हायला लागतं. तसंच काही यंग लोकांना, तरुण लोकांना किंवा 17-18 वयोगटातल्या लोकांना नसांना सूज येणं हे सिम्पटम दिसायला लागतं आणि त्याचं कारण आहे जिरलेली सर्दी. आता सर्दीला सुद्धा जसं मी गोवरकांजण्या टायफॉइड सांगितलं, जसं वात रक्तात सांगितलं, जसं आम्लपित्त अगदी चिल्लर म्हणून काही लोक विकार समजतात, तसं सर्दीचं आहे. सततची सर्दी होणं, सायनस सततचे खराब असणं हे खूप मोठ्या आजाराचं आमंत्रण आहे. सर्दी हे गळ्याच्या मोठमोठ्या विकारांचं एक प्रमुख कारण आहे, हेतू आहे. ज्या लोकांना सर्दी आहे त्या लोकांना का ऐकणं कमी होऊ शकतं, ज्या लोकांना सर्दी आहे त्यांना जिभेशी तोंडाशी संबंधित विकार येऊ शकतात, ज्या लोकांना सर्दी आहे सततची त्यांना गळ्याशी संबंधित विकार येऊ शकतात, ज्या लोकांना सर्दी आहे त्यांना डोळ्याशी संबंधित विकार येऊ शकतात, ज्या लोकांना सर्दी आहे त्या लोकांना मेंदूशी संबंधित विकार येऊ शकतात. हे मी फार धाडसानं आणि जबाबदारीनं सांगतोय, कारण आयुर्वेदच हे एकमेव गोष्ट आहे ज्याचं मूळ कारण शोधू शकतं. आणि ज्या लोकांना ही वारंवार सर्दी आहे, जी लोक जसं मी अँटीऍसिड घेतात आम्लपित्तात, तसं अँटी ॲलर्जिक औषधं जी सर्दीत सततची घ्यायला लागतात त्याचा परिणाम नाकावरती, डोळ्यावरती, कानावरती, मेंदूवरती, केसांवरती प्रचंड होताना दिसतो. मग ह्या सर्दीचं सिंपल आहे ना, सर्दी का होते तर रात्री जागरण होते, का सर्दी होते तर रात्री झोपताना पाणी पितोय, उषपान करतोय. का उषपान कधी सांगितलं तर सूर्योदयाच्या वेळेला किंवा सूर्योदयापूर्वी सांगितलं आहे, पण आपण सूर्यवंशी लोक आपण उठतो 7 वाजता आणि पितो पाणी 8 वाजता, तर अशा लोकांना सर्दी होणार आहे. रात्री झोपताना पाणी पितो, रात्री झोपताना म्हणजे 10 वाजता जेवण करतो, 11 वाजता फिरायला जातो आणि 12 वाजता आईस्क्रीम आणि पान खाणारी महाभाग आहे, त्यांचा परिणाम सर्दीवरती, लिव्हरवरती आणि डोळ्यावरती अल्टिमेटली येणार आहे. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, दोष कुणाला देणं नाही, मुळात हे कारण सर्दीचं रूट कॉज काय आहे, तुमची दिनचर्या आहे आणि त्याचा परिणाम सर्दी येते. सर्दीसाठी आपण काय करतोय तर आपलं घाणेरडं वागणं न सुधारता आपण ते दाबून टाकायसाठी एखादे XYZ शास्त्राची औषधं तात्पुरती स्वरूपात दाबून टाकायला घेतो आणि त्याचं परिवर्तन मग डोळ्यावरती व्हायला लागतं. म्हणजे हे सर्दीचाही मेजर इम्पॅक्ट सायनस खराब होणं आणि डोळे खराब होण्यावरती येतो आणि त्याचंच परिवर्तन नंतर ऑप्टिक न्यूरायटिसमध्ये होतं. मग त्याचे एपिसोड येत राहतात. सर्दी तात्पुरती कमी झाली की एपिसोड कमी झाला, दिसणं तात्पुरतं सुधारतं, काही दिवसांना परत येतं, परत सूज येते आणि हे वारंवार व्हायला लागल्यानंतर जी मागची नस आहे, जी ऑप्टिक नर्व आहे, त्याच्या पेशी मारायला लागतात आणि नंतर ती पूर्णतः सुकते. त्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतात आणि कायमचं आयुष्यातला प्रकाश निघून जातो, अंधत्व यायला लागतं. ही जी कारणं मी वेगळी सांगतोय, ह्याच्यासोबतच ऑटोइम्युन डिसीज म्हणून जे आता आधुनिक शास्त्रानुसार त्याचा डायग्नोस होतं तेही एक प्रमुख कारण आहे. आधुनिक शास्त्रानुसार जरी ऑटोइम्युन डिसीज डायग्नोस झालं तर आयुर्वेदानुसार तो धातूशी संबंधित आहे की रक्ताशी संबंधित आहे, तो वाताशी संबंधित आहे की तो पित्ताशी संबंधित आहे, हे डायग्नोस करावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. बऱ्याचदा ऑटोइम्युन डिसीज हे ट्रीटमेंट नाही असं सांगितलं जातं, त्याच्यासोबत जे आयुष्यभर काही औषधोपचार आधुनिक शास्त्राचे घ्यावे लागतात, पण त्याचे जसे म्हणजे साईड इफेक्ट व्हायचे तसे होतात. मी दरवेळेला हे सांगत असतो की ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा होतं की आपण आधुनिक शास्त्राचे ड्रॉप देतो, पण त्यानं काय होतं, ग्लॉकोमा म्हणजे काय, डोळ्याचं प्रेशर वाढणं. त्यासाठी आधुनिक शास्त्राचे ड्रॉप काय करतात तर डोळ्याचे प्रेशर कमी करतात. म्हणजे ट्रीटमेंट होते का, मी वेगळ्या पद्धती या अर्थी सांगतोय की ट्रीटमेंट होते का, आधुनिक शास्त्रानुसार ते ट्रीटमेंटचा त्यांचा भागच आहे. ती एक सर्जरी करतील किंवा ड्रॉप देतील जेणेकरून तुमचं प्रेशर मेंटेन होईल. मग प्रेशर मेंटेन करून आजार बरा होणार आहे का आपला, तर नाही होणार आहे. मग काय करतोय आपण प्रेशर मेंटेन करून, आपण गाडीचा स्पीड कमी केलाय. 100च्या स्पीडने गेलो तो लवकर पोहोचणार आहे, तोच 20चा स्पीड झाला की तो म्हणजे फार उशीर होणार आहे. तर आपण ड्रॉप टाकतोय, आपण सर्जरी करतोय, तर गाडीचा स्पीड 100चा 20 केलाय, 30 केलाय, एवढंच झालंय. अल्टिमेट ध्येय काय आहे, अंधत्व ते येणार हे नक्की, ती विकारच तसे आहेत.
त्याची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्रानुसार जी केली जाते त्या शास्त्रात तीच ट्रीटमेंट आहे. त्या शास्त्रात दुसरं त्याला ते ऑप्टिक मूळ कारण जर शोधलं गेलं तर ते प्रेशर का वाढतं, ते मूळ कारण शोधलं गेलं तर प्रेशर वाढणार नाही, प्रेशर स्टेबल राहील आणि डोळ्याचे परिणामच जातील. पण आधुनिक मगाशी जसं सुरुवातीलाच मी सांगितलं, जे काय दिसतंय त्या फ्रेमवरती, त्या लक्षणांवरती आधुनिक शास्त्राची चिकित्सा असते. आयुर्वेदात ते मूळ रूट कॉज काढलं जातं. हे सांगण्याचा मुद्दा, जसं आता आम्लपित्त सांगितलं, ऑटोइम्युन डिसीजचं सांगितलं, ही जी मूळ कारणं आहेत त्या मूळ कारणाचा परिणाम आपल्याला डोळ्याच्या नसांवरती सुजेच्या स्वरूपात दिसायला लागतो आणि मग त्याचं पर्यवसन अंदाज होतं. तर जर ह्या मूळ कारणांचा शोध घेतला, एवढा कारणांचा ओहापोह करण्याचं कारण काय, ट्रीटमेंट माझ्याकडे आली तर होणारच आहे, आपण ती करूच. मीच काय, कोणत्याही वैद्यांकडे गेला तर ही जी काय साधी साधी विकार सांगून ठेवलेत तर त्या आजारांची ट्रीटमेंट होईल आणि त्याचं पर्यवसन ऑप्टिक न्यूरायटिस किंवा अंधत्वासारख्या विकारात होणारच नाही आहे. पण मग कारणांचा ओहापोह करण्याचं काय मुद्दाम कारण ह्या कारणांमुळं तुमच्या डोळ्यांच्या नसांना सूज येते, तुम्हाला अंधत्व येतं, हे लोकांच्या गावीच नाही आहे ना. ट्रीटमेंटचा पार्ट हा वैद्य किंवा तो डॉक्टर निभावून नेणार आहे, तो करणार आहे, तो त्याचं काम आहे, त्याचा तो प्रांत आहे. पण आपला प्रांत रुग्ण म्हणून काय आहे तर आपली जी कारणं आहेत ती आपण टाळली गेली पाहिजेत, तर आपली जी नसांना वारंवार सूज येते ते आपल्याला टाळता येऊ शकते. फारच छान. सरांनी स्पष्टपणे आपल्या चुका अधोरेखित केलेल्या आहेत, सांगितल्या आहेत, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, विरुद्ध आहार टाळला पाहिजे आणि आपल्या आहाराविषयी जागृत राहायला पाहिजे. सर, आता बोलताना तुम्ही डोळ्याच्या नस सुकण्याविषयी सांगितलं, तर त्याविषयी देखील काही कारणं आहेत का, ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नक्की. जसं मी मागाशीपासून वेगवेगळी कारणं सांगतोय, नसांना वारंवार येणारी जी कारणं सांगितली, अगदी मल्टिपल स्क्लेरोसिसपासून ऑटोइम्युन डिसीजपर्यंत जी कारणं आहेत ही सगळीच्या सगळी जशीच्या तशी ऑप्टिक ॲट्रोफीसाठी उपयोगी पडतात. म्हणजे वारंवार सूज येते, परत एपिसोड वारंवार यायला लागतात आणि त्याचा परिणाम हे ऑप्टिक ॲट्रोफी बसायला लागते. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही कारणं आहेत का, तर नक्की आहेत. सुपारीचं अत्यधिक सेवन. म्हणजे मी एक तुम्हाला केस सांगतो. मी माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळात एका ठराविक समाजांमध्ये स्त्रिया पान खातात, रेग्युलरली पान खाणार आहेत. तर त्या समाजातल्या त्या ज्या वयस्वृद्ध बायका आहेत त्या पान खातात. तर त्यांची जी नात होती ती 16 वर्षाची असेपर्यंत अतिशय दृष्टी उत्कृष्ट, अतिशय दिसायला चांगला असणारी पोरगी 16 ते 18 ह्या 2 वर्षात तिची दृष्टी गेली. ज्यावेळेला आणलं, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या, तपासण्या केलेल्या होत्या, त्याचं डायग्नोसिस ऑप्टिक ॲट्रोफी केलं होतं. ऑप्टिक ॲट्रोफी म्हणजे नसा सुकले, जसं मगाच्या त्या बाळाची केस होती सेम, नस सुकली होती पण कारण काहीच कळालं नाही, ट्रीटमेंट त्याची काहीच नाही, त्यामुळे सोडून दिलं. कोणीतरी रेफरन्स दिला म्हणून आपल्या रुग्णालयात आलं, आपण तपासणी केली आणि त्याचं निदान आपण सुपारीचं अत्यधिक सेवन असं केलं आणि त्याचा तो हेतू सेवन करून त्याची वाताची आणि रक्ताची ट्रीटमेंट केली आणि मग त्याची त्या पेशंटमध्ये आपल्याला यश बऱ्यापैकी प्राप्त झालं. तर मग निदान काय, मग हे काय झालं तर मुळात स्तंभक आहे. सुपारी तुम्ही सततची खायला लागलात, सुपारी खाताना सुद्धा म्हणजे ती शिजवलेली उकळलेली घेतली तर त्याला चिकनी सुपारी म्हणतो आपण. तर हे जे आहे, जर त्याच्या व्यतिरिक्त जर सुपारी सततचं सेवन करायला लागलो तर त्याचा परिणाम स्तंभक हिशोबानं, त्याचा परिणाम रक्तदृष्टीच्या हिशोबानं, त्याचा परिणाम वातरक्ताच्या हिशोबानं मेजर यायला लागतो. ती मुलगी खाऊचा डबा कॅरीच करत नव्हती, ती पोरगी खाऊ म्हणून सुपारी कॅरी करत होती आणि दिवसभर कंटिन्यू सुपारी खायची आणि ते इतकं 2 वर्षात अत्यधिक सेवन झालं की त्याचा परिणाम मागची नस सुकली. आता किती साधं उदाहरण आहे. आणि मग त्याची जी काही ट्रीटमेंट आयुर्वेदात करता येईल तेवढी केली आणि मग दृष्टीमध्ये जो काय बदल दिसला तो आपल्याला दिसला. तसंच सुपारीचं अत्यधिक सेवन जसं आहे तसंच आपण दुसरी गोष्ट तंबाखूचं अत्यधिक सेवन, म्हणजे तुमचं सिगारेट आहे, तंबाखूचं अत्यधिक सेवन करणं आहे किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा सततचा वापर आहे, तर त्याचा परिणाम आपल्या नसांवरती खूप मोठ्या मात्रेत होताना दिसत असतो. तिसरं आणि मोठं कारण, ज्याला ऑप्टिक नेरायटिस न होता किंवा बऱ्याचदा ती लक्षणं न दिसता डायरेक्ट आपल्याला ऑप्टिक ॲट्रोफी दिसते किंवा नस सुकलेली दिसते आणि ते स्त्रियांच्या बाबतीत होतं अत्यधिक रक्तस्राव. गर्भाशयाशी संबंधित खूप मोठे विकार असतील आणि त्याचा परिणाम अत्यधिक रक्तस्राव होत असेल तर कंटिन्यू चालू असतं ना, फायब्रॉइड असते, गर्भाशयात कुठली गाठी नसते, कुठली सोनोग्राफी केलेली असते, सगळे रिपोर्ट्स केलेले असतात, पण त्या स्त्रियांना मात्र कंटिन्यूस त्या स्त्रीला दर महिन्याला हेवी ब्लड फ्लो चालू होत असतो किंवा राहत असतो. ह्याचं निदान होत नाही, गर्भाशय काढून टाकायला सांगितलं असतं पण त्याचं कारणच नाही, तर काढून टाकून परिणाम होणार का नाही हाही साशंकता असते आणि मग ती व्यक्ती तात्पुरती औषधं घेऊन, ब्लिडिंग थांबवायची औषधं घेऊन वेळ मारून नेते 2, 5, 10 वर्षापर्यंत. अशा बायकांना नंतर काहीही कारण नसताना, कोणती हिस्ट्री लागत नाही, कोणतेही कारण नसताना ह्या बायकांच्या शरीरावरती त्या रक्तावरती परिणाम येतो आणि मग नसांवरती त्याच्या सुजीच्या हिशोबाने आपल्याला परिणाम किंवा डायरेक्ट नसा सुकण्याच्या हिशोबाने व्हायला लागतो. मग हे असं का होतं? मुळात काय,
स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत किंवा पुरुषांच्या बाबतीत ह्या शरीराच्या बाबतीत होतं काय, शरीर काय करतं, खाल्ले पिल्लेले जे 24 तासात 2 वेळा जेवणं, 1 वेळेला शौचाला जाणं ही नॉर्मल फेज आहे. तर हे करत असताना ही जर प्रोसेस हॅम्पर झाली तर शरीरात विषांचा संचय व्हायला लागतो. शरीरात आपण खाल्लंय म्हणजे तुम्ही अगदी ड्रायफ्रुट्सपासून तर साधी भाजी भाकरीपर्यंत का, त्याचा काहीतरी धातू तयार होतो आणि त्याचा मल काहीतरी भाग तयार होणार आहे, मल होणार आहे, मूत्र होणार आहे. आणि ज्यावेळी रक्त पोषक भाग ज्यावेळी रक्त पेशींपर्यंत घेऊन जातो त्यावेळी जे टॉक्झिन्स आहे, जे टाकाऊ भाग आहे, जो मल आहे, जो क्लेद आहे, तो त्या पेशींपासून रक्त घेतो आणि थ्रू उरुक म्हणजे किडनी बाहेर फेकतो. मी दरवेळी सांगतो काही पार्ट जे आहेत तर ऑइल सोल्युबल असतात, काही वॉटर सोल्युबल म्हणजे साखरी सगळ्या ह्याच्यात तेलात विरघळेल का, पाण्यात विरघळेल ना. तसं शरीरातले काही पार्ट हे थ्रू उरुक किडनी बाहेर फेकले जातात आणि काही भाग हे बायकांच्या बाबतीत गर्भाशयातनं फेकले जातात आणि ते जर व्यवस्थित नाही झाले तर त्याचा परिणाम आपल्याला गर्भाशयावरती, किडनीवरती आणि पर्यायाने डोळ्यावरती होताना दिसत असतो. सर, या वळणावर आपल्याला जळगावहून फोन आहे. दिनेश यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार दिनेश दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. आपला आवाज येतोय? हो येतोय. हा, सलग प्रश्न विचारा. सर, माझा मुलगा लहानपणी त्याचं मेंदूचं ऑपरेशन झालं होतं. मेंदूमध्ये पाणी असल्यामुळे बर आणि ते मेंदूतलं पाणी पास होत नव्हतं म्हणून त्याला एक नळी टाकली मेंदूपासून तर पोटापर्यंत. बर आणि ह्या ऑपरेशन मध्ये त्याच्या मेंदूच्या नसा ज्या असतात ज्याने आपल्या डोळ्यांना दिसतं त्या डॅमेज झाल्या. त्यामुळे त्याच्या एक डोळा, उजवा डोळा पूर्णपणे बसून गेला आणि डावा डोळा आहे त्याने थोडा पार्शली दिसतो, म्हणजे 25% 80% त्याला दिसतोय, म्हणजे 80% ब्लाइंड आहे. बर त्याच्यावर काही आपल्याला वय किती त्याच्या आता? करता येईल. वय किती आता मुलाचं? त्याचं मुलाचं वय आता 29 आहे, परंतु 2 वेळा ऑपरेशन झालं. एकदा उजव्या बाजूने नळी टाकली, परत दुसऱ्या बाजूने पण नळी टाकली, डाव्या बाजूने. बर ठीक आहे, सांगतो. हा, ब्रेक नंतर मित्रांनो या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि विश्रांतीच्या आधी जळगावहून आपल्याला दिनेश दादांचा फोन आलेला, तर आपण प्रश्न ऐकला. आता वैद्य आबासाहेब गर्डे यांच्याकडून डोळ्याच्या नसेच्या विकारांविषयी, या त्रासाविषयी काय उपाययोजना खरं तर करता? हे जे रुग्णाचं आहे खरं तर याचं निदान होणं गरजेचं आहे. आता पाणी झालं, पाणी काढलं, नळी टाकली, ही त्यांच्या भाषेत त्यांनी समजावलेली गोष्ट आहे. खरं तर त्याचं मूळ काय, जो मस्तिष्क ब्रेनशी संबंधित जो विकार काय होता आणि ते पाणी का झालं, पाणी झालं काढलं हा पार्ट वेगळा आहे, पण ते का झालं ह्याचं निदान होणं अपेक्षित आहे. आयुर्वेदानुसार त्याचं निदान करून जर ट्रीटमेंट केली गेली तर कमी एक डोळा गेला म्हणून सांगितलं आणि एका डोळ्याला 25 का 30% दिसते, तर आपल्याला एका डोळ्याची दृष्टी जरी सेव्ह करता आली तरी पुष्कळ आहे. पण त्याचं निदान होणं गरजेचं आहे. घरगुती सांगणं कठीण आहे, पण याची आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला ट्रीटमेंट नक्की करता येऊ शकेल. यशापेश हा पार्ट वेगळा आहे, पण ट्रीटमेंट करता येईल. एकदा आपल्या कोणत्याही सेंटरला घेऊन या, मूळ निदान करतो आणि मग त्यानुसार, किंवा आपल्याकडे आणता येत नसेल तर जवळपासच्या वैद्यांना जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत आयुर्वेदिक त्यांना दाखवा आणि मग त्याचं निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. पण आहे तो डोळा वाचवता जरी आला आयुर्वेदाच्या माध्यमातून, आणि त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून शक्य का होतं, कारण आपण त्याचं मूळ रूट कॉज शोधतो आणि त्याचा परिणाम जो पडद्यावरती, डोळ्यावरती, नसांवरती झाला तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आहे ती दृष्टी टिकवता येऊ शकते, फक्त चेक करून मग निर्णय घेता येऊ शकेल. आपल्या कुठल्याही जवळच्या सेंटरला दाखवा. जसं ओघात मगाशी आपण ऑप्टिक ॲट्रोफीची कारणं बघत होतो, जसं सुपारीचं सांगितलं,
आत्यार्थवाच्या बाबतीतही तसं होतं. ती जी रक्तातली दोष गर्भाशयातनं बाहेर नाही पडलं तर ते संचय व्हायला लागतात, मग नसांवरती परिणाम होऊन नसांच्या आपल्या सुकायला लागतात. तसंच रेटिनायटिस पिगमेंटोजा, रातांधळेपणा जो सांगितला आहे तो सुरुवातीला रात्री दिसणं कमी होतं, मग दिवसा दिसणं कमी होतं, मग साईडचं दिसणं कमी होतं आणि मग दिसणं बंद होतं. रातांधळेपणा हा मुळात विकार पडद्याशी संबंधित आहे. पडद्यावरती ठिपके दिसतात म्हणजे सप्लाय हॅम्पर व्हायला लागतो, टिश्यू डेड व्हायला लागतात, मग त्याचा सप्लाय सेम ऑप्टिक नर्वचा पण इम्पॅक्ट येतो आणि ऑप्टिक नर्व डॅमेज होते. ह्या संबंधानं युआयटिस नावाचा विकार आहे, पडद्याशी संबंधित इतर आजार पण आहे, सूज आहे, पडद्याची नाना विकार आहेत ज्याचा परिणाम आपल्याला नसावरती इम्पॅक्ट होऊन नसा सुकताना आपल्याला दिसत असतात किंवा त्याचा परिणाम आपल्याला दिसत असतो. जसं ओघात मी मगाशी काचबिंदूचं उदाहरण दिलं. काचबिंदू ओपन अँगल असो किंवा क्लोज अँगल, म्हणजे तो अँगल बंद झाला आहे का ओपन आहे, कसंही झालं तर डोळ्यावरचं प्रेशर वाढायला लागलं आणि नसांवरती प्रेशर यायला लागलं की त्याचा परिणाम मागच्या नसा सुकायला लागतात आणि अंधत्व यायला लागतं. मुळात लक्षात घ्या, कोणताही विकार जो बराच वेळ बराच दिवस शरीरात पडून राहिला तर मग मात्र त्याचा परिणाम नसांवरती येऊन नसा सुजणं सुकणं हे येऊ शकतं. नुसताच नसा, हे उदाहरण मी डोळ्याच्या म्हणून डोळ्याच्या बाबतीत सांगतोय. जसं पक्षाघात किंवा पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये 1 वर्षाच्या आत आले की लवकर आणि मॅक्झिमम रिकव्हरी करता येते. वय वाढेल, आजाराचं वय वाढेल, व्यक्तीचं वय वाढेल, तसं हे वाताचे विकार बरे व्हायला कठीण होतात. तसं लवकरात लवकर मूळ आजाराचं निदान करून मग ते नसांचं सूज येण्याचं कारण असेल किंवा ऑप्टिक नर्व सुकलेली असेल ते कारण शोधून जर आपण ट्रीटमेंट केली तर त्याचा परिणाम आपल्याला अंधत्व टाळण्यासाठी नक्की होऊ शकतो. आपल्याकडं अजून एवढं चांगलं शास्त्र आहे, त्याचा वापर करून नक्की निरोगी आयुष्य, निरोगी डोळे ठेवण्यासाठी आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. फक्त त्याचं निदान होणं गरजेची गोष्ट आहे. सर, आम्हाला थोडक्यात आयुर्वेद शास्त्रानुसार यावर उपाययोजना जसं सांगितलं तसं की मूळ कारण शोधायला पाहिजे. आयुर्वेदात विवेक्षित ऑप्टिक, जसं आता फॉर एक्झाम्पल सांगतो, ऑप्टिक न्यूरायटिस आले की स्टेरॉइड आहेत. आधुनिक शास्त्रात गेल्यात की स्टेरॉइड वापरलं, कुठलीही सूज असो ती स्टेरॉइड वापरणारच. तसं आयुर्वेदात ही विवेक्षित पद्धत नाही. सूज आली मग लघवी बाहेर पडणारी औषधं द्या, ही आयुर्वेदात ही कन्सेप्ट नसते. म्हणजे सूज आहे, दुखणं आहे, सुकलेला पार्ट आहे का एक्स्ट्रा ग्रोथ आहे, अग्रमांस म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे जसं आता गाठी येतात किंवा आत्यार्थ, हे काहीही होऊ दे त्याचं मूळ कारण शोधलं जातं. म्हणजे वात, पित्त, कफ ह्याच्यातलं कोणतं बिघडलं आणि ते कोणत्या कारणानं बिघडले त्यानुसार ट्रीटमेंट करण्यात. तरी आपल्याला मूळ कारण शोधून त्याची शुद्धी चिकित्सा फार गरजेची आहे. मग कफामुळे असेल तर वमन, विरेचन, पित्तामुळे असेल तर विरेचन, वातामुळे असेल तर बस्ती, नस्य हे आणि रक्तमोक्षण, ह्या बेसिक पंचकर्मातल्या 5 गोष्टी तर आपण वापरतोच. आहाराचं नियोजन करतो, ज्याच्यामुळे बिघडले ते बघून त्याच्यानुसार पथ्य देतो, त्याच्यानुसार शरीर शुद्धी करतो. कारण शरीर शुद्धी ही की ट्रीटमेंट आहे डोळ्यांच्या बाबतीत. शरीर शुद्धी केल्याशिवाय डोळ्यांच्या विकाराची ट्रीटमेंट करता येऊ शकत नाही. कारण ते अंधत्वापर्यंत ते एवढं व्हायटल ऑर्गन डॅमेज झाले ना, ते पटकन दोष काढल्याशिवाय आपल्याला त्याची व्याप्ती कमी करता येत नाही किंवा त्याचा वाढण्याचा जो स्पीड आहे तो कमी करता येत नाही. त्यामुळे शरीर शुद्धी फार महत्त्वाची. आणि त्याच्यासोबत डोळ्याची काही स्पेसिफिक आयुर्वेदात पंचकर्म सांगून ठेवलीत. पिंडी आहे, बिडालक आहे, नेत्रसेक आहे, आच्छोतन आहे, वेगवेगळे लेप आहे, धारा आहे, मुखलेप आहे, शिरोवेष्टन आहे, शिरोधारा आहे, गंडूश आहे, कवल आहे, नस्य आहे, ह्या किंवा पादलेप, पादाभ्यंग आहे, वेगवेगळे पायावरती म्हणजे डोळ्यांच्या नसांसाठी पायावरती लेप दिलेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर खुबीनं वापर केला तर आपल्याला डोळ्यांचे विकार, पडद्याचे असोत, नसांचे असोत, कोणत्याही विकारापासून आपल्याला वाचवता येतं आणि हे विकार आपल्याला बरे नक्की करता येऊ शकतात. फारच छान डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळात पत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, आज वेळ झाली इथेच थांबायची आणि पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत, आपल्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. धन्यवाद, नमस्कार. डोळ्यांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद.
पायांच्या नसांचे विकार आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र शाखा पुणे मुंबई ठाणे नाशिक सांगली औरंगाबाद नांदेड सोलापूर नागपूर पत्ता धायरी फटा सिंहगड रोड पुणे संपर्क 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161 वेबसाईट www.vishwavallabhayurved.com